सुलतान इनामदार, अकॅडमिक काउन्सिलर ऑफ इग्नू रिजनल सेंटर पुणे. तर आपण आजच्या या प्रेझेंटेशनमध्ये BPSC 133 या सब्जेक्टवरती डिस्कशन करणार आहोत, ज्याचं नाव आहे कंपॅरेटिव्ह गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स. तर हे आजच्या चर्चेचा विषय असणार आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण फॉर्म्स ऑफ गव्हर्नमेंट याच्यावरती माहिती घेतोय, की ज्यामध्ये आपण मागच्या प्रेझेंटेशनमध्ये फॉर्म्स ऑफ गव्हर्नमेंट 1 म्हणजे पार्ट 1 पाहिलं होतं, की ज्यामध्ये आपण प्रेसिडेन्शियल सिस्टम आणि पार्लमेंटरी सिस्टम याच्यावरती चर्चा केली होती. आणि आजच्या या प्रेझेंटेशनमध्ये आपण त्याचा पुढचा भाग घेणार आहोत, की ज्यामध्ये आपण फेडरल आणि युनिटरी सिस्टम हे पाहणार आहोत. तर प्रामुख्याने आपण हा जो विषय आहे संघराज्य सिस्टम किंवा संघराज्य प्रणाली आणि एकात्म प्रणाली ही येते शासनाच्या प्रकारामध्ये, की जिथे आपण शासनाचे अनेक प्रकार पाहतो आणि त्या शासनाच्या प्रकारामध्ये ज्या प्रकारे आपण एका बाजूला प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट पाहिलं आणि दुसऱ्या बाजूला पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट पाहिलं, त्याच प्रकारे आता या प्रेझेंटेशन मध्ये त्याच्या पुढचा एक भाग आहे, तो म्हणजे फेडरलिझम आणि युनिटरी सिस्टम. फेडरलिझम मध्ये काय असतं, त्याला मराठीमध्ये ज्याला आपण संघराज्य असं म्हणतो. तर संघराज्य आणि एकात्म प्रणाली किंवा एकात्म पद्धत ही एकंदरीत असं म्हणू शकतो आपण की एक अशी व्यवस्था आहे की ज्यामध्ये शासन कशा प्रकारे केलं जातं त्याच्याबद्दल चर्चा केली जाते. म्हणजे जेव्हा जेव्हा आपण संघराज्याबद्दल बोलतो किंवा एकात्म प्रणालीबद्दल बोलतो, त्यावेळेस एकंदरीत असं दिसतं की शासन कशा प्रकारे चालवलं जाऊ शकतं किंवा सरकार जे असतं, सरकारमधले जे अधिकार असतात, ते अधिकारांचं विभाजन कशा प्रकारे केलं जातं, ही जी सर्व चर्चा आहे ही या अधिकारांच्या विभाजनावरती अवलंबून आहे. म्हणजे जिथे जिथे आपण असं पाहतो की अधिकारांचं एक प्रकारे केंद्रीकरण झालेलं आहे आणि सर्व अधिकार एकाच संघटनेमध्ये किंवा असं म्हणू आपण की एकाच गटामध्ये केंद्रित झालेले आहेत, अशा पद्धतीला आपण एकात्म किंवा युनिटरी सिस्टम असं म्हणतो. म्हणजे एकंदरीत आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहणार आहोतच, फक्त एक सुरुवातीला त्याचा थोडासा अर्थ मी स्पष्ट करतोय. आणि जिथे संघराज्य पद्धत आपण पाहतो की ज्यामध्ये अधिकार जे आहेत हे अधिकारांचं वितरण दोन सरकारांमध्ये केलं जातं. एक म्हणजे केंद्र सरकार आणि दुसरं म्हणजे राज्य सरकार. तर भारतामध्ये केंद्र राज्य अशी पद्धत आहे, पण अनेक ठिकाणी काही वेळेस त्यांना ते प्रोव्हिन्स असं देखील म्हणतात. काही ठिकाणी अजून सब युनिट्स देखील म्हटलं जातं. म्हणजे एकंदरीत म्हणण्याचा उद्देश हा की हे डिपेंड करतं, हे अवलंबून आहे की कशा प्रकारे किंवा सत्तेचं जे वितरण आहे, जे अधिकारांचं वर्गीकरण आहे, ते कशा प्रकारे केलं गेलेलं आहे. कोणते अधिकार केंद्राला दिलेले आहेत, कोणते अधिकार राज्यांना दिलेले आहेत, याच्यावर देखील तो शासन जो आहे तो कशा प्रकारचा आहे, हे एक प्रकारे संघराज्यात्मक पद्धत आहे किंवा मग एकात्म पद्धत आहे, याच्यावरती हे सर्व डिस्कशन चालू राहतं, याच्यावरती भाष्य केलं जातं. तर आता आपण थोडक्यामध्ये पाहिलं, एकात्म पद्धत म्हणजे ती पद्धत की ज्यामध्ये जेवढे अधिकार आहेत हे सर्व अधिकार केंद्र शासनाकडे असतात, की ज्यामध्ये राज्यांना अनेक वेळा काही महत्व दिलं जात नाही किंवा मग असंही दिसतं की राज्य नावाची यंत्रणाच मुळात तिथे अस्तित्वात नसते. म्हणजे फक्त केंद्र सरकार आपल्याला पाहायला मिळेल, परंतु राज्य सरकार नावाची गोष्ट पाहायला मिळत नाही. कारण जे छोटे देश असतात त्यांना राज्य बनवणं एवढं सोपं नसतं. त्यांच्यामध्ये जर मुळातच जॉग्राफिकली एखादा देश खूप छोटा असेल, तर मग अशा देशामध्ये राज्यांची निर्मिती करणं थोडंसं किचकट जातं. कारण जॉग्राफिकली भौगोलिक दृष्ट्याच तो देश छोटा आहे, त्यामुळे जास्त काही फारसं फेरफार करता येत नाही, बदल करता येत नाही. आणि म्हणून तिकडे मग कधी कधी एकात्म पद्धत जी असते, एकात्म प्रणाली, त्याचा स्वीकार केला जातो.
आणि त्यानंतर मग जे संघराज्य पद्धत आहे यामध्ये मात्र अधिकारांचं स्पष्ट वर्गीकरण केलं जातं, स्पष्ट विभागणी केली जाते की त्यामध्ये काही अधिकार केंद्राकडे असतील आणि काही अधिकार राज्यांच्याकडे असतील. तर हे दोन अधिकार आपण इथे पाहतो संघराज्य पद्धतीमध्ये. तर सुरुवात करूयात आपण जो पहिला मुद्दा आहे तो म्हणजे संघराज्य पद्धतीचा. आणि त्याच्या आधी आपण थोडीशी प्रस्तावना पाहूया की सरकारे संघराज्य किंवा एकात्म प्रणाली म्हणून वर्गीकृत केली जाऊ शकतात. हे कशामधून ठरतं तर संघराज्यामधून. जेव्हा आपण संघराज्य म्हणतो त्यावेळेस अधिकारांचं वर्गीकरण ठरलेलं असतं, अधिकारांचं विभाजन झालेलं असतं. आणि जेव्हा आपण एकात्म पद्धत वापरतो त्यावेळेस मात्र अधिकारांचं विभाजन केलं जात नाही. सर्व अधिकार जे आहेत हे केंद्राच्या एक प्रकारे म्हणून आपण नियंत्रणाखाली असतात. आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्याला ठरवायची वेळ येते की या देशामध्ये एकंदरीत एकात्म पद्धत आहे किंवा मग संघराज्य पद्धत आहे, हे जेव्हा ठरवण्याची वेळ येते त्यावेळेस जे अधिकार आहेत ते अधिकार कशा प्रकारे दिले गेलेले आहेत याच्यावरती चर्चा होणं गरजेचं आहे. याच्यावर चर्चा झाली की त्यानंतर मग आपल्याला कळतं की कोणते अधिकार, किती प्रमाणातले अधिकार राज्याने दिलेले आहेत, किती अधिकार केंद्राला दिलेले आहेत. याच्यावर मग एकंदरीत असं कळतं आपल्याला की हे संघराज्य आहे किंवा मग एकात्म पद्धत आहे. हे केंद्र आणि एक प्रकारे म्हणत आपण की प्रादेशिक आणि त्यासोबतच स्थानिक सरकारांमधील अधिकारांच्या विभाजनावर आधारित आहे. जे मी सुरुवातीला सांगितलं की हे जे घटक आहेत संघराज्य किंवा मग एकात्म पद्धत, हे जे दोन प्रणाली आहेत, दोन सिस्टम आहेत, ज्याला आपण दोन मॉडेल सुद्धा म्हणतो. तर हे जे याचा जो बेस आहे, हा जो बेस आहे तो बेस म्हणजेच अधिकार आहे. म्हणजे ठरवण्यापूर्वी ज्याला म्हणतो आपण की हे संघराज्य आहे किंवा मग हे एक प्रकारचं एकात्मक पद्धत आहे, हे कशा प्रकारे ठरतं तर अधिकारांच्या विभागणीवरती. अधिकारांची विभागणी जर योग्य झालेली असेल, अधिकार जर योग्यरित्या सरकारांच्या मध्ये वितरित केले गेलेले असतील तर त्यावेळेस आपण हे संघराज्य आहे असं म्हणू शकतो. परंतु जर अधिकारांचं विभाजनच झालेलं नसेल आणि सर्व अधिकार जर केंद्र शासनाकडे असतील तर मग अशा वेळेस मात्र तिथे आपण संघराज्य आहे असं म्हणू शकत नाही. आता या दोन्हीमध्ये कोणती संकल्पना चांगली आहे, कोणती संकल्पना वाईट आहे हे आपण नंतर पाहणार आहोतच. पण मुख्य मुद्दा हा आहे की विभाजन, सत्तेचं विभाजन किंवा अधिकारांचं विभाजन कशा प्रकारे कोणत्या पद्धतीवर झालं पाहिजे त्याच्यावरती हे अवलंबून आहे. तर इथे एकंदरीत प्रश्न हा येतो की अधिकारांची विभागणी करण्याची गरज काय पडते. सर्व अधिकार जर केंद्राकडेच ठेवले तर काय प्रॉब्लेम आहे, किंवा त्याच्या उलट सर्व अधिकार जर राज्यांच्याकडेच ठेवलं तर काय समस्या होईल, याचं उत्तर देणं देखील तितकंच महत्वाचं आहे. जेव्हा जेव्हा आपण अधिकारांच्या विभागणीबद्दल बोलतो त्यावेळेस त्याची गरज समजून घेणं गरजेचं असतं की ही एखादा निर्णय जर घेतला जात असेल तर तो निर्णय घेण्यामागचा उद्देश काय. तर ते जर उद्देश समजून घेतलं तर मग आपल्याला पुढचं समजायला सोपं जातं. तर जेव्हा जेव्हा आपण शासनाबद्दल बोलतो, जेव्हा जेव्हा आपण सरकार चालवण्याबद्दल बोलतो त्यामध्ये मग एकंदरीत असं दिसतं की सरकार जर जास्त काळ टिकवायचं असेल, त्यासोबतच जर लोकशाही योग्य पद्धतीने चालवायची असेल तर अशा अवस्थेमध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण होणं गरजेचं आहे. जेव्हा आपण अधिकारांची विभागणी करतो त्यावेळेस राज्यांना महत्व देणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक निर्णय हा फक्त केंद्र सरकारनेच घ्यावा हे बंधन नसतं, किंवा प्रत्येक निर्णय हा राज्य सरकारनेच घ्यावा हे देखील बंधन नसतं. काही निर्णय किंवा काही अधिकार
हे स्थानिक प्रशासनाला देणं देखील तितकंच महत्वाचं आहे. जसं आपण आता पाहतो भारतामध्ये एका बाजूला ग्रामीण सरकारे आहेत की त्यामध्ये त्याला आपण एकंदरीत पंचायती राज असं म्हणतो. पहिलं त्यात जे येतं ते म्हणजे ग्रामपंचायत, दुसरं जे येतं ते म्हणजे पंचायत समिती, आणि जे तिसरं आहे ते म्हणजे जिल्हा परिषद. ग्रामपंचायत हे एखाद्या गाव पातळीवरती कार्य करतं की ज्यामध्ये त्याचं कार्य हे राहतं की त्या गावापुरतं मर्यादित विचार करायचा आणि त्या गावामध्ये जे समस्या आहेत त्यांना कशा प्रकारे सोडवता येतं किंवा कशा प्रकारे सोडवलं जाईल याच्यावर विचार केला जातो. आणि जवळपास असं म्हटलं जातं की भारतामध्ये जवळपास 7 लाख गावं आहेत. तर ही संख्या जी आहे ती एका प्रमाणात म्हणून आपण की खूप मोठी आहे. आणि हे 7 लाख गावं जे आहेत त्या सर्व गावांमध्ये त्यांचं स्वतःच एक स्थानिक सरकार असणं गरजेचं आहे की जे तिथले मूळ प्रश्न आहेत त्याच्यावरती तोडगा काढू शकेल. आणि जे पंचायत समिती असते ती तालुका पातळीवरती कार्य करते, ज्याला आपण तहसील किंवा ब्लॉक असे म्हणतो. तर याचं कार्य काय असतं की त्या तालुक्यामध्ये जेवढी गावं येतात, जेवढा जो काही भाग येतो त्या सर्व भागांमध्ये तिथल्या ग्रामीण सरकारला म्हणजेच ग्रामपंचायतला कशा प्रकारे सहकार्य केलं जाऊ शकतं किंवा कशा प्रकारे मदत पोहोचवली जाऊ शकते याच्यावर इथे एक प्रकारची चर्चा होते. आणि म्हणून असं म्हणतो आपण की जे ग्रामपंचायत आहे ते ग्राम पातळीवरती कार्य करते किंवा विलेज लेवलवरती काम करतं. त्यासोबतच जे पंचायत समिती आहे ती तालुक्याच्या लेवलवरती किंवा तालुका पातळीवरती कार्य करतं. आणि त्याच्यावर जे आहे ते म्हणजे जिल्हा, की जिथे जिल्हा परिषद पाहायला मिळते. एखाद्या जिल्ह्याला सांभाळणं हे त्या जिल्हा परिषदेचं कार्य असतं. तर त्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जेवढे तालुके आहेत, जेवढी गावं आहेत, त्या सर्वांचा समावेश जिल्हा परिषद मध्ये होतो की ज्यामध्ये तिथल्या गावांना योग्य त्या सोयी सुविधा पुरवल्या जातात. त्यांच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्या सर्व मूलभूत गरजांची पूर्तता इथून केली जाते. म्हणजे एकंदरीत असं पाहतो आपण की 3 स्तर आहेत. जे गाव पातळीवरती असतं त्याला आपण ग्रामपंचायत असं म्हणतो. जे तालुक्याच्या पातळीवरती असतं त्याला आपण पंचायत समिती म्हणतो. आणि जे जिल्ह्याच्या पातळीवरती असतं त्याला आपण जिल्हा परिषद असं म्हणतो. तर एकंदरीत हे 3 सरकार आहेत की जे पूर्णतः ग्रामीण क्षेत्रामध्ये लक्ष केंद्रित करतात. त्यासोबतच इकडे अर्बन एरियामध्ये म्हणजे शहरी भागामध्ये इथे देखील 3 प्रकारचे सरकार आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं म्हणजे म्युन्सिपॅलिटी, की जिथे एक प्रकारे जी छोटी शहरं असतात की जे नुकतेच गावापासून थोडे मोठे झालेले आहेत, तो मोठं गाव झालेलं आहे आणि आता त्याची लोकसंख्या देखील वाढलेली आहे आणि त्यामुळे त्याचं जे रूपांतरण आहे ते गावामधनं शहराकडे होत आहे. तर अशा नुकतेच शहर झालेल्या शहरांसाठी म्युन्सिपॅलिटी नावाची एक यंत्रणा असते ती तिथे कार्य करते. त्यासोबत पुढचा जो टप्पा आहे तो म्हणजे म्युन्सिपल काउन्सिलचा, की जिथे त्याला आपण एक प्रकारे नगर परिषद पण असं म्हणू शकतो. इथे काय असतं तर तिथली लोकसंख्या वाढलेली असते अगोदरच्या तुलनेत, परंतु ती खूप मोठी नसते. त्यामुळे ते मध्यम स्थान जे आहे की जे लोकसंख्येचं एक प्रमाण असतं त्या प्रमाणामध्ये तिथे एक प्रकारचं म्हणत आपण की म्युन्सिपल काउन्सिल किंवा नगर परिषदेची स्थापना केली जाते. आणि या सर्वांच्या वरती एक असतं
ते म्हणजे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, ज्याला आपण महानगरपालिका असं म्हणतो, जिथे लोकसंख्या ही खूप जास्त असते. असं म्हणू शकतो आपण की 10 लाखाच्याही वरती लोकसंख्या असते. आणि ही जास्त लोकसंख्या असल्यामुळे तिथे आपण महानगरपालिकेची स्थापना करतो. तर ज्याला आपण मराठी ज्याला अजून एक शब्द आहे मेट्रोपॉलिटन सिटी, की ज्यामध्ये शहर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं असतं आणि त्याची लोकसंख्याही खूप जास्त असते, 10 लाखाच्या वरती गेलेली असते, म्हणून तिथे महानगरपालिकेची स्थापना केली जाते. आता ही स्थापना करत असताना हे पाहणं पण गरजेचं आहे की लोकसंख्या त्या महानगरपालिकेच्या नियंत्रण राहील याचा देखील विचार होणं गरजेचं आहे. याचं कारण म्हणजे असं की जेव्हा जेव्हा एखाद्या मोठ्या शहरामध्ये एक महानगरपालिकेची स्थापना केली जाते, त्यावेळेस साहजिक आहे की त्या शहराची लोकसंख्या ही नेहमी सतत वाढत राहणार आहे. 10 लाखाची जर 20 लाख झाली तर मग त्या महानगरपालिकेची जी मर्यादा असते ती मर्यादा संपायला येते आणि त्यामुळे मग एकाच शहरामध्ये 2 महानगरपालिका देखील असू शकतात. आणि हे अनेक ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. जर उदाहरण घ्यायचं झालं तर मुंबई शहर आहे. मुंबईमध्ये अनेक महानगरपालिका आहेत. तर इथे एकंदरीत हेच पाहायला मिळतं की कशा प्रकारे जेव्हा जेव्हा एखाद्या मोठ्या शहरामध्ये महानगरपालिकेची स्थापना केली जाते, ती महानगरपालिका काही वर्ष कार्य करते आणि त्याच्यानंतर मात्र शेवटी जेव्हा लोकसंख्या वाढते त्यावेळेस पुन्हा महानगरपालिकेची संख्या देखील वाढवावी लागते. तर अशा प्रकारे हे सर्व चित्र आपल्याला पाहायला मिळतं. तर इथे हे जे सर्व गोष्टी आहेत, लोकल गव्हर्नमेंट आहेत किंवा स्टेट गव्हर्नमेंट आहे, त्यानंतर मग सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, या तिन्ही घटकांमध्ये सत्तेचं योग्य वितरण होणं गरजेचं आहे. तर हे सर्व सत्ता व्यवस्थापनाशी संबंधित आहे, ज्याला आपण म्हणतो एक प्रकारे पॉवर मॅनेजमेंट, की जिथे सत्ता कशा प्रकारे मॅनेज करायची त्याच्यावरती अवलंबून आहे. सो एकंदरीत इथं दिसतं की जे अधिकार आहेत ते त्या अधिकारांमध्ये किती राज्यांना ते अधिकार द्यायचे, किती अधिकार केंद्राला द्यायचे आणि किती अधिकार स्थानिक शासनाला द्यायचे. तर अनेक ठिकाणी हे पाहायला मिळतं की जेवढे शक्य आहे तेवढे जास्त अधिकार हे नेहमी केंद्राकडे असलेले पाहायला मिळतं. तर इथे काय दिसतं की जे अधिकार आहेत त्याचं वितरण केलं गेलेलं आहे, त्याचं डिस्ट्रीब्युशन केलं गेलेलं आहे आणि त्या डिस्ट्रीब्युशन मधूनच मग संघराज्य निर्माण होतो, की तिथे अनेक राज्य एकत्र येतात आणि ते त्यांचं एक संघ तयार करतात. तर इथे एक प्रकारे केंद्र आणि राज्य दोघांनाही अधिकार असतात. तर ही केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी कशा प्रकारे केली गेली आहे हे मात्र पाहणं आवश्यक ठरतं. आणि यामध्ये एक गोष्ट काय दिसते तर इथे केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरणाची प्रक्रिया अवलंबली जाते. म्हणजे कशा प्रकारे केंद्रीकरण करायचं, म्हणजेच काय, आता जेव्हा आपण केंद्र सरकारबद्दल बोलतो किंवा एकात्म पद्धतीबद्दल बोलतो, त्यामध्ये सर्व अधिकार जे आहेत हे केंद्राकडे दिले गेलेले असतात आणि त्यामुळे त्यांना कोणाचंही त्यांच्यावरती बंधन नसतं किंवा कोणाचंही त्यांच्यावरती एक प्रकारचं नियंत्रण नसतं. तर केंद्र सरकार हे एक प्रकारे खूप मजबूत व्यवस्था म्हणून पुढे येते की त्यामध्ये त्याला चॅलेंज करण्यासाठी कोणी नसतं. त्यासोबतच विकेंद्रीकरण देखील आहे. ते कुठे पाहायला मिळतं तर संघराज्यामध्ये, संघराज्य व्यवस्थेमध्ये विकेंद्रीकरणाची प्रक्रिया देखील पाहिली जाते, की त्यामध्ये सर्व जे सत्ता आहे किंवा सर्व जे अधिकार आहेत हे सर्व अधिकार एकाच संस्थेकडे केंद्रित न होता त्याचं विकेंद्रीकरण केलं जातं. तर ही गोष्ट अशी आहे की सत्ता आहे त्याची विकेंद्रीकरणाची प्रक्रिया राबवली जाणं गरजेचं आहे.
त्यामुळे आपण असं म्हणतो की एका बाजूला केंद्रीकरण असतं की ज्यामध्ये सर्व अधिकार हे केंद्राकडे असतात आणि राज्यांना काहीही अधिकार नसतात. दुसऱ्या बाजूला विकेंद्रीकरण आहे. विकेंद्रीकरणामध्ये काय होतं, तर इथे अधिकार जे आहेत हे केंद्र आणि राज्य या दोघांच्याही मध्ये विभागले जातात. त्यामुळे ह्या गोष्टी देखील महत्वाच्या आहेत. तर केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण या दोन्हींची प्रक्रिया जी आहे ती इथे अवलंबली जाते. आता आपण पाहूयात नेमकं की संघराज्य प्रणालीची उत्क्रांती कशी झालेली आहे, म्हणजे संघराज्य ही जी पद्धत आहे ही कशा प्रकारे याचा उगम झालेला आहे. संघराज्याबद्दल जेव्हा आपण बोलतो त्यावेळेस जे केंद्र सरकार असतं त्यासोबतच राज्य सरकारला देखील महत्व दिलं जातं. तर इथे राज्य सरकारांना देखील केंद्राकडनं मान्यता असते आणि राज्य घटनेकडून त्यांना एक प्रकारचं संरक्षण देखील दिलं जातं. तर सरकारचे संघीय स्वरूप राज्याच्या वैयक्तिक घटकांना मान्यता देत असते की त्यामध्ये राज्य हे आपलं कार्य सतत करत राहतात आणि त्यासोबतच तिथलं जे केंद्र सरकार आहे ते केंद्र सरकार देखील राज्यांच्या ऑटोनॉमीला किंवा राज्यांच्या स्वातंत्र्याला मान्यता देते आणि राज्य त्यांच्यावरती हुकुमशाही गाजवत नाही. किंवा जे केंद्र सरकार आहे ते केंद्र सरकार राज्यांवरती हुकुमशाही गाजवत नाही. तर जर याची जी सुरुवात आहे, जर सुरुवात पाहायची म्हटली तर मग जवळपास 18व्या शतकात अमेरिकेत प्रथम संघराज्य स्वरूपाचे सरकार अस्तित्वात आले. ते जेव्हा आपण संघराज्याबद्दल बोलतो त्याला आपण फेडरलिझम असं देखील म्हणतो. तर हे जे फेडरल गव्हर्नमेंट होतं किंवा जे फेडरलिझम होतं हे 18व्या शतकात अमेरिकेत अस्तित्वात आलं. तर इथून म्हणू शकतो आपण की याची सुरुवात झालेली आहे. आणि जेव्हा 13 वसाहती ब्रिटिश वसाहतींच्या नियंत्रणातून मुक्त झाल्या तेव्हा त्यांनी प्रथम एक महासंघ स्थापन केलेला होता. महासंघ म्हणजे काय आपण थोडक्यात समजून घेऊया. तर इथे जास्तीत जास्त अधिकार हे राज्यांना दिले गेलेले असतात आणि कमी अधिकार हे केंद्राला दिलेले असतात. म्हणजे पूर्णपणे एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि ते चित्र अशा प्रकारचं आहे की इथे राज्यांना मात्र भरपूर अधिकार आहेत परंतु केंद्राला खूप कमी अधिकार असतात. तर आपल्याला माहिती आहे की अमेरिकेत जे अमेरिकन क्रांती घडली जवळपास 1776च्या आसपास अमेरिकन क्रांती घडलेली आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्या क्रांतीनंतर तिथले जे 13 वसाहती होत्या त्यांनी एक निर्णय घेतला की आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. कारण जर अशा प्रकारे जर विभागून राहिलो तर भविष्यामध्ये देखील कदाचित कोणता तरी एक दुसरा देश येईल आणि तो आपल्यावर पुन्हा राज्य करेल. तर या भीतीमुळे हे सर्व 13 राज्य एकत्र आली आणि एकत्र येऊन त्यांनी निर्णय घेतला की आपण अशा प्रकारे आयसोलेशन मध्ये राहू शकत नाही. अशा प्रकारे आपण खूप लांब राहू शकत नाही आणि जर राहिलो तर भविष्यामध्ये खूप मोठी अडचण येऊ शकते. आणि म्हणून त्यासाठी मग त्यांनी एक निर्णय घेतला की एकत्र यायचं आणि त्याला एक केंद्र शासन देखील महत्वाचं होतं. म्हणून त्यांनी निर्णय घेतला की राज्यांचा जो संघ असेल त्यामध्येच एक केंद्र सरकार देखील असेल. म्हणजेच नावारूपाला असं म्हणतो आपण की फक्त नावासाठी ते एक केंद्र सरकार असेल, बाकी तर जे अधिकार असतील ते सर्व अधिकार राज्यांच्याकडेच राहिले. म्हणजे मॅक्सिमम त्याला म्हणतो आपण सर्वात जास्त जे अधिकार राहिले ते राज्यांच्याकडे राहिलेले दिसतात. आणि
केंद्र सरकार मात्र तिथे खूप कमकुवत असल्याचं पाहायला मिळतं. परंतु त्यावेळेस त्यांना हे समजलं, त्यांना याचं एक प्रकारे म्हणून आपण चित्र समोर दिसायला लागलं की राज्यांचे हे महासंघ परिस्थितीच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्यासाठी अपुऱ्या ठरू लागल्या. म्हणजे त्यावेळेस जे केंद्र सरकार स्थापन केलं गेला होता, ते जे केंद्र सरकारची स्थापना केली त्याच्याकडे खूप कमी अधिकार असल्यामुळे त्यांनी असा निर्णय घेतला की त्या कमी अधिकार असल्यामुळे केंद्र सरकार कोणताही निर्णय योग्य पद्धतीने घेऊ शकत नाहीये आणि त्यासाठी जवळपास 1789 मध्ये एका अधिवेशनात एकत्र जमले आणि संघराज्य घटनेचा मसुदा तयार केला की त्यामध्ये एक प्रकारचं संघराज्य निर्माण केलं जाईल की जिथे केंद्राला देखील काही अधिकार मिळतील. सुरुवातीला असं ठरलं होतं की फक्त सर्व अधिकार राज्यांच्याकडे असतील आणि केंद्र सरकार हे फक्त नावारूपाला असेल. आणि नंतर मात्र ज्यांना कळालं की अशा प्रकारे आपण कार्य करू शकत नाही, आपल्याला एकंदरीत केंद्राला देखील अधिकार द्यावे लागतील आणि तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने अमेरिका एक देश म्हणून पुढे येऊ शकतो. आणि त्यावेळेस मग त्यांनी निर्णय घेतला की राज्यांच्या सोबतच केंद्र सरकार देखील बळकट असणं गरजेचं आहे. कमकुवत केंद्र सरकार असून चालत नाही. तर राज्यांनी केंद्रात सरकारची रचना तयार केली आणि त्याला काही विशिष्ट अधिकार दिले आणि ते करत असताना देखील त्यांनी ही काळजी घेतली राज्यांनी की प्रत्येक राज्याला केंद्र सरकार मार्फत किंवा केंद्र सरकारकडून समान वागणूक दिली जाईल आणि समान महत्व दिलं जाईल. आणि त्याच एक उदाहरण म्हणून आपण अमेरिकेच्या सिनेटकडे पाहतो आणि सिनेटचं चित्र अशा प्रकारचं आहे की इथे प्रत्येक राज्याला समान महत्व दिलं गेलेलं आहे आणि प्रत्येक राज्यातून 2 प्रतिनिधी सिनेट वरती निवडून जातात. त्यांचा एक कार्यकाळ असतो. त्या कार्यकाळासाठी प्रत्येक राज्यातून 2 लोकप्रतिनिधी निवडून जातात. तर अमेरिकेत एकंदरीत जवळपास 50 राज्य आहेत आणि प्रत्येक राज्याला 2 प्रतिनिधी आहेत. तर मग असं म्हणू शकतो आपण की अमेरिकेच्या संसदेमधलं जे सिनेट आहे त्या सिनेटमध्ये जवळपास आज 100 लोकप्रतिनिधी उपलब्ध आहेत. तर इथे राज्यांनी ही काळजी घेतली की जरी आपण केंद्राला काही अधिकार देत असलो तरी सुद्धा इथे प्रत्येक राज्याला समान महत्व मिळणं गरजेचं आहे. त्यामुळे मग सिनेट प्रत्येक राज्याला महत्व देतो की जिथे राज्यांचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते समान असतात. त्यासोबतच जेव्हा जेव्हा घटना दुरुस्तीची वेळ येते, जेव्हा घटना दुरुस्ती करण्याची वेळ येते त्यावेळेस 3/4 राज्यांची संमती असणं आवश्यक आहे. 3/4 म्हणजे जवळपास असं म्हणत आपण की एक 70-75% राज्य सहमत असतील तरच घटना दुरुस्ती होऊ शकते. आणि त्यामुळे असं म्हटलं जातं की इथली जी राज्यघटना असते ही खूपच एक प्रकारचं रिजिड प्रकारचं कॉन्स्टिट्यूशन असतं की ज्यामध्ये काही बदल करणं हे फार जास्त कठीण काम होऊन बसतं. तर त्यामुळे एकंदरीत पाहायला मिळतं की राज्य जे आहेत त्या राज्यांनी आपले जे अधिकार आहेत ते मात्र सोडलेले नाही. घटना दुरुस्ती करण्यासाठी 3/4 म्हणजेच जवळपास 75% राज्यांनी मंजुरी देणं गरजेचं आहे. तरच एखादी घटना दुरुस्ती पास झाली किंवा पारित झाली अशी
असं कन्सिडर केलं जातं. यासोबतच भारत आणि इतर अनेक देशांनी त्यांच्या राज्यघटनेत मजबूत केंद्र रचनेचा संघराज्य स्वीकारलेला आहे, की ज्यामध्ये केंद्र सरकार हे खूप जास्त ताकदवर असतं, मजबूत असतं, आणि जे राज्य सरकार आहे ते राज्य सरकार मात्र खूप कमकुवत असल्याचं पाहायला मिळतं. तर इथे केंद्र सरकार जे आहे हे आपले अधिकार राज्यांच्या वरती गाजवते, म्हणून आपण इथे स्ट्रॉंग सेंटर फ्रेमवर्क असं म्हणतो, की ज्यामध्ये भारतात आपण प्रत्येक राज्याला केंद्राच्या बरोबरीला ठेवलेलं नाही. तर इथे काय केलेलं आहे आपण, भारतामध्ये केंद्र सरकारला जास्त अधिकार दिलेले आहेत आणि राज्य सरकारला कमी अधिकार दिलेले आहेत. तर त्यामुळे असं म्हणू शकतो आपण की भारतामध्ये पूर्णपणे संघराज्य व्यवस्था अस्तित्वात नाही. तर इथे एकंदरीत असं म्हणता येईल की जी राज्य आहेत त्यांना तुलनेने कमी अधिकार दिलेले आहेत आणि जे केंद्र सरकार आहे त्या केंद्राला मात्र खूप जास्त अधिकार दिलेला आहे. याची कारणं वेगवेगळी आहेत. कारण म्हणजे अशी की ज्या वेळेस भारतामध्ये अशी मागणी येते की राज्यांना स्वायत्तता दिली गेली पाहिजे किंवा इंडिपेंडन्स दिली गेली पाहिजे, त्यावेळेस मग असं पाहायला मिळतं की कदाचित भारतामधून एखादं राज्य फुटून बाहेर पडणार नाही याची देखील दखल घेणं गरजेचं आहे, याची देखील काळजी घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून मग भारतामध्ये राज्यांना जास्त स्वातंत्र्य दिलं गेलेलं नाहीये, किंबहुना केंद्र सरकारला जास्त अधिकार दिलेले आहेत. आता आपण पाहूयात की संघ राज्याची काही वैशिष्ट्य आहेत ती कोणती. तर पहिली गोष्ट अशी की संघ राज्य अधिकारांच्या विभाजनावरती अवलंबून असते. जरी सर्व यंत्रणांमध्ये अधिकारांच्या विभाजनाची पद्धत आणि प्रमाण भिन्न असले तरी संघराज्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील अधिकारांचं विभाजन, की ज्यामध्ये हे विभाजन काही प्रमाणात वर खाली असू शकतं. म्हणजे इथे एकंदरीत आपण म्हणू शकतो की एखाद्या देशामध्ये केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये जे अधिकार विभाजित केले गेलेले आहेत हे अधिकार कदाचित असं म्हणूयात की केंद्राकडे 60% अधिकार असतील आणि राज्याकडे 40% अधिकार असतील, किंवा मग केंद्राकडे 40% अधिकार असतील आणि राज्यांच्याकडे 60% अधिकार असतील, किंवा मग अजून एक शक्यता अशी असते की केंद्राकडे निम्मे अधिकार असतील आणि राज्याकडे देखील निम्मे अधिकार असतील. म्हणजे एकंदरीत पाहायला मिळतं की हे सर्व एकाच पातळीवरती आहेत, एका पातळीवरती असल्यामुळे हे सर्व गोष्टी पाहायला मिळतात. तर इथे केंद्र आणि राज्य यांच्यामधले जे अधिकार आहेत त्या अधिकारांच्या वरती हे सर्व काही अवलंबून असतं. त्यासोबतच अजून एक गोष्ट जी त्याच्यावर चर्चा करणं गरजेचं आहे ते म्हणजे समवर्ती सूची आणि उर्वरित अधिकार, ज्याला आपण कॉन्करंट लिस्ट आणि रेसिड्युअरी पॉवर्स असं देखील म्हणतो. भारतामध्ये सत्तेचं वितरण केलं गेलेलं आहे की ज्यामध्ये एका बाजूला युनियन लिस्ट आहे की ज्या विषयांवरती फक्त केंद्र सरकार निर्णय घेऊ शकते. त्यासोबतच राज्य सूची देखील आहे की ज्यावरती राज्य निर्णय घेऊ शकतो, किंवा मग जे काही कायदे निर्मिती करण्याची प्रक्रिया असेल ती सर्व प्रक्रिया राज्यांद्वारे पूर्ण केली जाते. आणि तिसरी जी पद्धत आहे यामध्ये असं पाहायला मिळतं की काही विषय हे कॉमन मध्ये ठेवलेले असतात की ज्यामध्ये केंद्र आणि राज्य हे दोन्हीही घटक एकत्र निर्णय घेतात.
तर इथे जेव्हा जेव्हा आपण कॉन्करंट लिस्ट बद्दल बोलतो किंवा समवर्ती सूचीबद्दल बोलतो, त्यावेळेस मग हे पाहायला मिळतं की इथे केंद्र आणि राज्य हे दोन्ही घटक एकत्र येतात आणि मग निर्णय घेतात. त्याच्यामध्ये मग शक्यता अशी आहे की जर दोन्ही घटकांनी म्हणजे केंद्राने आणि राज्यांनी जर दोघांनीही वेगवेगळा निर्णय घेतला एकाच विषयावरती, तर अशा अवस्थेमध्ये काय केलं जाईल? तर याच्यावर देखील उत्तर आहे की जर राज्य आणि केंद्र एकाच विषयावरती निर्णय घेत असतील, तर अशा अवस्थेमध्ये केंद्राने बनवलेला जो काही कायदा असेल त्याला मान्यता दिली जाईल आणि जे राज्य कायदा बनवेल त्याला मात्र मान्यता मिळणार नाही. कारण भारतामध्ये जास्त अधिकार हे केंद्राला दिले गेलेले आहेत. त्यामुळे या गोष्टींमध्ये देखील केंद्रालाच अधिकार दिले गेलेले आहेत. तर हे एकंदरीत तिथं आपल्याला पाहायला मिळतं की एका बाजूला युनियन लिस्ट आहे, त्यानंतर स्टेट लिस्ट आहे आणि मग कॉन्करंट लिस्ट आहे. आणि या व्यतिरिक्त अजून एक अधिकार असतो, तो म्हणजे रेसिड्युअरी पॉवर्स किंवा उर्वरित अधिकार. आता हे उर्वरित अधिकार म्हणजे ते अधिकार असतात की ज्याचा उल्लेख राज्य घटनेत कुठेही नसतो. म्हणजे असं म्हणत आपण की जे केंद्र सरकार असेल ते रेसिड्युअरी पॉवर्स वापरतात अनेक देशांमध्ये, पर्टिक्युलरली भारतामध्ये देखील. भारतामध्ये जे रेसिड्युअरी पॉवर्स आहेत किंवा उर्वरित अधिकार आहेत, या अधिकारांवरती केंद्र सरकार आपला अधिकार गाजवतो. त्यामुळे मग इथं असं पाहायला मिळतं की एका बाजूला युनियन लिस्ट आहे, दुसऱ्या बाजूला स्टेट लिस्ट आहे, तिसऱ्या बाजूला कॉन्करंट लिस्ट आहे आणि चौथ्या बाजूला अजून एक गोष्ट आहे ते म्हणजे रेसिड्युअरी पॉवर्स म्हणजेच उर्वरित अधिकार. तर हे उर्वरित अधिकार जे आहेत ते भारतामध्ये केंद्राकडे असतात आणि काही देशांमध्ये कदाचित हे अन्य घटक राज्यांच्याकडे असू शकतात. त्यासोबतच संघ राज्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे असं की इथे लिखित स्वरूपात संविधान उपलब्ध असतं की ज्यामध्ये केंद्र आणि राज्यांमधील अधिकारांची विभागणी ही गुंतागुंतीची असल्याने ती लेखी स्वरूपात ठेवणे देखील आवश्यक ठरतं. कारण भविष्यामध्ये अशी शक्यता वर्तवली जाऊ शकते की कदाचित केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये संघर्ष होईल. त्यामुळे हे या संघर्षाला थांबवणं देखील गरजेचं आहे. आणि जर हे थांबवायचं असेल तर लिखित स्वरूपातील संविधान असणं गरजेचं आहे की ज्यामध्ये जे काही कलम आहेत किंवा जे काही आर्टिकल्स आहेत, जे काही सत्तेचं विभाजन केलं गेलेलं आहे, अधिकारांची विभागणी केली गेलेली आहे, त्या अधिकारांची विभागणी याच्यावरती अवलंबून असते. तर जी राज्य घटना लिखित स्वरूपात ठेवलेली आहे, जी राज्यघटना लिखित स्वरूपात उपलब्ध असते, त्याचा फायदा असा होतो की जेव्हा जेव्हा केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये एक प्रकारचं गुंतागुंतीचं चित्र निर्माण होतं किंवा कन्फ्युजन निर्माण होतो, त्यावेळेस मग मात्र एक गोष्ट कॉमन होते, ती म्हणजे त्यावेळेस न्यायालयाला हे सोपं जातं की निर्णय कोणाच्या बाजूने द्यायचा. कारण जर एखादा अधिकार राज्याचा आहे आणि त्याच्यावर जर केंद्र सरकार जर निर्णय घेत असेल तर मग न्यायालयामध्ये दाद मागण्याची शक्यता असते. आणि त्यावेळेस न्यायालय हे सांगू शकतं की लिखित स्वरूपामध्ये राज्यांना हे अधिकार आहेत आणि केंद्रांना हे अधिकार आहेत, त्यामुळे कोणीही या अधिकारांचं उल्लंघन करू शकत नाही आणि दोन्ही घटकांना एकत्र कार्य करणं आवश्यक आहे. तर हे सगळं आहे लिखित संविधानाबद्दल. आणि याच्यामध्ये राज्य आणि केंद्राच्या सत्तेचे जे उगमस्थान असते ते म्हणजे संविधान आहे किंवा राज्यघटना आहे. याचं मूळ कारण म्हणजे जे काही सरकार असतात ते केंद्र सरकार असू देत किंवा मग राज्य सरकार असू देत,
यांचं जे सत्तेचं उगम स्थान असतं ते म्हणजे संविधान असतं. आणि या संविधानाच्या माध्यमातूनच राज्यांना आणि केंद्रांना काही अधिकार असतात. आणि जेव्हा जेव्हा ह्यांच्यामध्ये काही दोष निर्माण होतात त्यावेळेस न्यायालय त्या समस्यांना सोडवण्याचं कार्य करतं. त्यासोबतच न्यायिक पुनर्विलोकन देखील आहे, ज्याला आपण न्यायालयीन पुनर्विलोकन देखील म्हणतो. तर केंद्र आणि राज्य त्यांना दिलेल्या अधिकारांमध्येच कार्यरत आहेत की नाही याची खात्री करण्यासाठी एक वरिष्ठ संस्था असणं देखील आवश्यक आहे. आणि ही जी वरिष्ठ संस्था असते ते म्हणजेच न्यायालय. तर न्यायालयाचं हे कार्य असतं की त्यांनी हे एन्श्योर करावं, त्यांनी ही खात्री करावी की राज्य सरकार फक्त आपलेच राज्य वापरतायत आणि आपल्या राज्यातलं जे अधिकार आहेत फक्त तेच अधिकार ते वापरतायत, आणि केंद्र सरकार जो आहे हे फक्त केंद्राचे जे अधिकार आहेत तेवढंच वापरतायत आणि केंद्राच्या अधिकारांच्या पुढे जाता येत नाही हे त्यांना मान्य असतं. आणि म्हणून जेव्हा जेव्हा एखादं राज्य सरकार राज्यघटनेच्या नियमांचं उल्लंघन करताना पाहायला मिळतं त्यावेळेस ही गोष्ट प्रकर्षाने पुढे येते की न्यायालय त्यामध्ये हस्तक्षेप करतं आणि न्यायालय ठरवतं की कोणते अधिकार कोणाला दिले गेलेले आहेत. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये जेव्हा जेव्हा समस्या पुढे येतात, जेव्हा जेव्हा ते एकमेकांच्या विरुद्ध उभे राहतात त्यावेळेस न्यायालयच अशी संस्था असते की जे योग्य निर्णय देऊ शकते. आणि जे काही समस्या आहेत हे समस्या सोडवण्यासाठी सर्वोच्च न्यायालय केंद्र आणि राज्यांसाठी फायदेशीर ठरवते. तर हे झालं एकंदरीत म्हणून आपण की न्यायिक किंवा न्यायालयीन पुनर्विलोकनाबद्दल. आता आपण पाहूयात की संघ राज्याचं जे स्वरूप आहे ते कशा प्रकारे बदलत चाललेलं आहे. याच्यामध्ये सहकारी संघटना ही संकल्पना आहे की जे केंद्र आणि राज्य यांच्यातील एक प्रकारे म्हणून आपण की जास्त अधिकार कशा प्रकारे एकमेकांना देता येईल ते पाहायला गेलेलं आहे. तर इथे घडतं काय, जेव्हा आपण सहकारी संघराज्याबद्दल बोलतो म्हणजेच कोऑपरेटिव्ह फेडरलिझम बद्दल, तर अमेरिकेत पण हे झालं होतं 1917-78 मध्ये त्यांना अमेरिकन क्रांती पाहायला मिळाली. त्यानंतर एक प्रकारचा महासंघ स्थापन केला गेला होता. पण जेव्हा त्यांना कळालं की महासंघ हे देशाचे प्रॉब्लेम्स किंवा इश्यूज सॉल्व्ह करू शकत नाही, त्यावेळेस त्यांनी संघराज्याची निर्मिती केली की ज्यामध्ये केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंध प्रतिबिंबित केले गेले आणि हे दोघेही एकत्र येऊन एकमेकांच्या सहकार्याने समस्या सोडवतात. जसं आता आपण पाहिलं की भारतामध्ये कोविड पसरला होता, कोरोना व्हायरस पसरला होता आणि त्यामुळे एकंदरीत पाहिलं आपण की संपूर्ण देश या आजाराने त्रस्त होता आणि ते सोडवण्यासाठी केंद्र आणि राज्य एकत्र आली आणि त्यांनी अनेक विषयांवरती काम केलं, अनेक समस्यांवरती त्यांनी तोडगा काढला आणि एकमेकांच्या सहकार्याने त्यांनी या समस्या सोडवलेलं पाहायला मिळतात. आणि त्यासोबतच जेव्हा आपण युती सरकारची स्थापना करतो त्यावेळेस राज्यांची जी बार्गेनिंग पॉवर आहे ती मात्र वाढलेली पाहायला मिळते. बार्गेनिंग पॉवर म्हणजे काय, तर समजा असं आपण गृहीत धरूयात की केंद्रामध्ये अनेक पक्ष आहेत आणि अनेक पक्ष असल्यामुळे अनेकदा असं पाहायला मिळतं की एखाद्या विशिष्ट पक्षाला बहुमत गाठता येणं सोपं जात नाही. त्यांना खूप समस्यांना सामोरं जावं लागतं आणि त्यानंतर त्यांना त्यांची सरकार जी असते ती स्थापन करायची असते. ते करण्यासाठी त्यांना बहुमत लागतं आणि बहुमत जर
पाहिजे असेल तर लोकांमधून निवडून यावं लागतं. काही वेळेस लोक किंवा समाज एकाच राजकीय पक्षाला मतदान करतो आणि ते निवडून येतात. परंतु काही वेळेस असं देखील होतं की ज्यामध्ये लोक कोणत्याही एका पक्षाला मतदान न करता हे त्यांचं मतदान जे आहे ते समाजाचं जे मतदान आहे ते अनेक भागांपर्यंत पसरलेलं असतं. तर यामधून एक गोष्ट अशी दिसते एकंदरीत की कोणत्याही पक्षाला बहुमत मिळत नाही आणि जर कोणत्याही पक्षाला बहुमत मिळत नसेल तर त्यामध्ये हे स्पष्ट पाहायला मिळतं की त्यांना दुसऱ्या राज्यांची किंवा दुसऱ्या पक्षांची मदत घ्यावी लागते आणि त्यांना घेऊन सरकार स्थापन केले जाते. त्यामुळे जेव्हा त्यांना घेऊन सरकार स्थापन केलं जातं त्यावेळेस जे राज्य सरकार असतात ते केंद्रावरती एक प्रकारचं नियंत्रण ठेवू शकतात. कारण तोच पक्ष राज्यामध्ये देखील आहे आणि केंद्रामध्ये देखील आहे. त्यावेळेस मग केंद्र सरकार जे आहे ते राज्याच्या विरुद्ध जाण्याची शक्यता फार कमी असते. याचं कारण म्हणजे असं की जर ते राज्याच्या विरुद्ध गेले तर मग तो पक्ष आपला पाठिंबा काढून घेऊ शकतो आणि जर असं झालं तर मग सरकार कोसळू शकते आणि म्हणून एक प्रकारचं त्याला म्हणतो आपण बार्गेनिंग पॉवर मात्र इथे वाढताना दिसते. तोच प्रकार आहे जीएसटी याच्याबद्दल देखील की ज्यामध्ये गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स येतं आणि संघराज्यामधलं हा एक उत्तम उदाहरण आहे की ज्यामध्ये जीएसटी काउन्सिलची निर्मिती केली जाते जिथे केंद्र शासन आणि राज्य शासन हे एकत्र येतात आणि एकत्र कार्य करतात. त्यासोबत नीती आयोग देखील तितकाच महत्वाचा आहे. यामध्ये देखील याच गोष्टी मांडल्या गेलेल्या आहेत की ज्यामध्ये पंतप्रधान आणि सर्व राज्यांचे मुख्यमंत्री हे त्यांचे सभासद असतात आणि त्यामुळे हे एकमेकांसोबत कार्य करतात. हे जे महासंघाबद्दल बोलतो आपण या महासंघामध्ये एक गोष्ट अशी घडते की जिथे केंद्राला कमी अधिकार असतात आणि राज्यांना मात्र खूप जास्त अधिकार असतात. फेडरेशन मध्ये म्हणजेच महासंघामध्ये असं कोणता देश आहे का तर काही प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. जसं की 1789 पर्यंत अमेरिकेमध्ये महासंघ होते की ज्यामध्ये केंद्र शासनाकडे खूप कमी अधिकार असायचे आणि राज्याकडे मात्र खूप जास्त अधिकार असायचे. तर ही एकंदरीत गोष्ट आहे. तर इथे पाहायला मिळतं की कॉन्फेडरेशन असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आता आपण पाहूयात की एकात्म पद्धत काय असते किंवा एकात्म प्रणाली काय असते. तर ही संघराज्य पद्धतीपेक्षा किंवा प्रणालीपेक्षा खूप जुनी पद्धत आहे. एकात्म पद्धत जी आहे ही अनेक शतकापासून चालत आलेली पद्धत आहे की ज्यामध्ये सर्व अधिकार हे केंद्राकडे असतात. सर्व अधिकार हे केंद्र आपल्याकडे ठेवतो आणि राजेशाही हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे की ज्यामध्ये राजेशाहीमध्ये सर्व अधिकार राजा आपल्याकडे ठेवतो आणि बाकीचे जे घटक राज्य आहेत किंवा मग प्रादेशिक भाग आहेत त्यांना मात्र फारसे अधिकार नसतात. त्यामध्ये राष्ट्रवादाच्या विचारसरणीने देखील या प्रवृत्तीला अधिक बळकटी दिलेली आहे की ज्यामध्ये लोकांचं एकत्रीकरण केलं गेलं. राष्ट्रवादाच्या नावाखाली आपण लोकांना एकत्र आणतो, राज्यांना एकत्र आणतो. त्यामुळे राज्यांचं महत्व कमी होतं आणि देशाचं महत्व मात्र वाढतं. त्यामुळे राष्ट्रवाद या विचारसरणीने याला मोलाचं योगदान दिलेलं असल्याचं पाहायला मिळतं. आणि राष्ट्र राज्य म्हणून उदयास आलेली सामान्य जसं की भाषा आहे किंवा धर्म आहे इत्यादींच्या आधारावरती राष्ट्रांची रचना केली जाते. त्यामध्ये इंग्लंड आहे, फ्रान्स आहे, इटली आहे हे देश आहेत की जिथे राष्ट्र राज्य म्हणून उदयास आलेला पाहायला मिळतो. बाकी अन्य देश देखील आहेत पण फक्त हे 3 देश त्यामध्ये प्रामुख्याने ओळखले जातात. या सर्व राष्ट्र राज्यांमध्ये सरकारचे एकात्म स्वरूप होते आणि त्यांच्यामध्ये सत्तेच्या केंद्रीकरणाची व्याप्ती देखील होती. ती भिन्न होती परंतु इथे केंद्रीकरण मात्र
केलं जातं. त्यातलंच एक म्हणजे त्याचं वैशिष्ट्य की एकात्म प्रणालीची वैशिष्ट्ये कोणती आहेत, तर ही एक अशी राजकीय व्यवस्था असते जिथे अधिकार हे फक्त केंद्राकडे असतात आणि राज्यांना मात्र फारसं काही अधिकार दिला जात नाही. तर सर्व अधिकार हे केंद्राकडे असतात. यामध्ये हे जे अधिकार असतात हे खालच्या स्तरावरती अधिकारांचं वितरण केलं जात नाही. आणि यामध्ये दुसरी गोष्ट अजून एक म्हणजे राज्यांना इथे स्वायत्तता देखील दिली जात नाही. म्हणजे जे काय निर्णय घ्यायचे असतील हे सर्व निर्णय केंद्राला विचारूनच घेतले जावेत असा नियम असतो, किंवा किंबहुना सर्व निर्णय हे केंद्र सरकारच घेत असते, राज्य हे फक्त नावाला असतात. यामध्ये अधिकारांचे एक क्षैतिज ज्याला म्हणतो आपण हॉरिझॉन्टल विभाजन असू शकतं, म्हणजे एका पातळीवरती विभाजन असू शकतं, परंतु जे व्हर्टिकल विभाजन आहे ते मात्र नसतं. असं आपण म्हणू शकतो की समजा केंद्र सरकार असेल तर केंद्र सरकारमध्ये अनेक घटक असतात, जसं की असं म्हणत आपण एका बाजूला कायदे निर्मिती करण्याचे जे अधिकार आहेत ते अधिकार संसदेकडे असतात. त्या कायद्यांची अंमलबजावणी करण्याचं कार्य हे कार्यकारी मंडळाकडे असतं, एक्झिक्युटिव्ह. आणि सर्व संपूर्ण देशातले सर्व राज्य सरकार ही राज्य घटनेनुसार चाललेलं आहे की नाही हे पाहण्याचं कार्य हे न्यायालयाचं असतं. म्हणजे तीन घटक आहेत, एका बाजूला न्यायालय आहे, एका बाजूला कार्यकारी मंडळ आहे आणि एका बाजूला न्यायालय आहे. संसद, कार्यकारी मंडळ आणि न्यायालय असे तीन घटक आहेत आणि या तीनही घटकांमध्ये अधिकारांचं विभाजन केलेलं आहे. परंतु ज्याला आपण म्हणतो व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन किंवा अनुलंब वितरण ज्याला म्हणतो आपण, की जिथे केंद्र, राज्य आणि मग स्थानिक प्रशासन यांच्यामध्ये अधिकारांचं वितरण केलं गेलं पाहिजे, ते मात्र इथे होताना दिसत नाही. कारण सर्व सत्ता ही केंद्राच्या हातामध्ये असते. परंतु तरी सुद्धा प्रशासकीय सोयीसाठी राज्यांना तात्पुरत्या स्वरूपात काही अधिकार दिले जाऊ शकतात. टेम्पररी ज्याला म्हणतो आपण, तात्पुरत्या स्वरूपात राज्यांना काही अधिकार दिले जाऊ शकतात, परंतु ते अधिकार केव्हाही पुन्हा मागे काढून घेतले जाऊ शकतात. तर सत्ता विभागलेली नसल्यामुळे एकात्म व्यवस्थेमध्ये संविधान हे कठोर नसते. म्हणजे एकंदरीत म्हणू आपण की इथे सत्तेचं विभाजन स्पष्ट नसतं, त्यामुळे जे राज्यघटना असते ते राज्यघटनेला हाताळणं देखील सोपं जातं, त्याच्यामध्ये बदल करणं देखील सोपं जातं आणि त्यामुळे घटना दुरुस्ती करण्याचा जो काही अधिकार असतो तो पूर्णपणे केंद्राकडे असतो आणि केंद्र ठरवतं की राज्यघटनेमध्ये कुठे बदल करणं अपेक्षित आहे आणि कुठे नाही. आणि त्यामुळे काय होतं, तर संसदेला अमर्याद अधिकार मिळतात कायदे करण्याचे, कायदे बनवण्याचे. तर एकंदरीत तिथं पाहायला मिळतं की संसदेकडे खूप जास्त अधिकार असतात आणि त्यांच्यावरती कोणाचंही नियंत्रण मात्र नसतं. आणि हा पुढचा आणि शेवटचा मुद्दा की दोन सिस्टम आहेत, दोन पद्धती आहेत, एक म्हणजे संघराज्य आणि दुसरा म्हणजे एकात्म पद्धत. तर या दोन्हीमध्ये कोणते चांगले गुण आहेत आणि कोणते वाईट गुण आहेत. तर पहिली गोष्ट म्हणजे सत्तेचे स्त्रोत कोणते आहेत. संघराज्य व्यवस्थेमध्ये अधिकार स्पष्टपणे परिभाषित केलेले असतात. म्हणजे याचा अर्थ काय की केंद्राकडे कोणते अधिकार आहेत आणि राज्याकडे कोणते अधिकार आहेत हे लिखित स्वरूपात ठेवलं जातं आणि हे लिखित स्वरूपामध्ये असल्यामुळे इथे संघराज्य निर्माण होतो आणि केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव होता कामा नये, यांच्यामध्ये अन्याय होता कामा नये याची देखील तत्परता घेतली जाते किंवा एक प्रकार तत्पर सेवा देखील दिली जाते. तर इथे सत्तेचा जो स्त्रोत असतो तो म्हणजे संविधान असतो किंवा घटना. या घटनेमधून, या राज्यघटनेमधून या राज्यांना आणि केंद्राला
अधिकार मिळत असतात. अधिकार कोण देत आहे? तर राज्यघटना देत आहे. राज्यघटनेमध्ये लिहून ठेवलेलं आहे. त्या कारणामुळेच एखाद्या राज्याला किंवा केंद्राला त्यांचे अधिकार बहाल होताना पाहायला मिळतात. आणि एकात्म व्यवस्थेचा प्रॉब्लेम असा आहे की यामध्ये राज्य केंद्राकडून सत्ता मिळवतात. म्हणजेच काय की केंद्र सरकार ठरवेल की कोणत्या वेळेस राज्य सरकार असलं पाहिजे आणि कोणत्या वेळेस राज्य सरकार नसलं पाहिजे. म्हणजे हे जे राज्य आहेत ही सर्व राज्य केंद्राच्या मर्जीवरती अवलंबून असतात. आणि त्यामुळे मग असं पाहायला मिळतं की हे एकात्म पद्धतीमध्ये सर्व जे अधिकार आहेत ते केंद्राकडे एकवटलेले असतात. आणि संघराज्यामध्ये मात्र हे सर्व अधिकार केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये विभागले गेलेले असतात. आणि सर्व अधिकार हे लिखित स्वरूपामध्ये असल्यामुळे राज्यांना राज्यघटनेने अधिकाराची हमी दिलेली असते. इथे एक प्रकारे लोकांना गॅरंटी असते, राज्यांना गॅरंटी असते की जरी आपले अधिकार कोणी हिरावून घेण्याचा प्रयत्न केला, इनफॅक्ट असं म्हणत आपण की जर केंद्र सरकारने सुद्धा जर आपले अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न केला तर अशा अवस्थेमध्ये आपण न्यायालयात जाऊ शकतो आणि न्यायालयात दाद मागू शकतो. तर त्यामुळे इथे जे काही राज्यांचे अधिकार आहेत त्यांना एक प्रकारचं प्रोटेक्शन दिलं जातं. एक प्रकारची गॅरंटी इथे राज्यांना त्यांच्या अधिकारांच्या बद्दल दिली जाते. आणि एकात्म व्यवस्थेमध्ये देखील इथेही थोडासा वेगळा प्रकार आहे की इथे राज्यांचे जे अधिकार असतात ते मात्र मर्यादित स्वरूपात असतात एकात्म पद्धतीमध्ये, की जिथे त्यांना त्यांच्या अधिकारांच्या बद्दल कोणतीही गॅरंटी नसते किंवा कोणतीही शाश्वती मात्र नसते. तर एकात्म जी पद्धत आहे त्यामध्ये केंद्राकडे जास्त अधिकार आहेत आणि राज्यांच्याकडे मात्र खूपच कमी अधिकार आहेत. तर हे झालं याच्याबद्दल. जो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे सत्तेचं केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण. हे आपण मागेही पाहिलं. सत्तेच्या केंद्रीकरणाबद्दल जेव्हा आपण बोलतो त्यावेळेस हे पाहायला मिळतं की सर्व अधिकार हे केंद्राकडे एकवटलेले असतात, की त्यामध्ये राज्यांना काहीही अधिकार नसतात आणि सत्तेचं संपूर्ण केंद्रीकरण केलं जातं. त्याच्या विरुद्ध आहे विकेंद्रीकरण. विकेंद्रीकरणामध्ये अशी व्यवस्था असते की तिथे एकंदरीत जे अधिकार आहेत या सर्व अधिकारांची त्याला म्हणू आपण की विभागणी केलेली असते. डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर इथे पाहायला मिळतं. आणि त्यामुळे ते विकेंद्रीकरणाला वाव असतो, विकेंद्रीकरणाला संधी असते की ज्यामध्ये स्थानिक प्रशासन जे आहे त्यांना काही अधिकार दिलेले असतात. त्यासोबतच जे राज्य सरकार आहे त्यांनाही अधिकार असतात आणि केंद्र सरकार आहे केंद्राला देखील अधिकार असतात. म्हणजे सर्व पातळ्यांवरील सरकारांना अधिकार हे दिले गेलेले असतात. तर त्यामुळे म्हणतो आपण की जी एकात्म पद्धत असते तिथं सत्तेचं केंद्रीकरण केलं जातं, अधिकार हे सर्व केंद्राकडे ठेवले जातात. आणि जिथे संघराज्य पद्धत असते तिथे मात्र सत्तेचं वितरण केलं जातं, अधिकारांची विभागणी केली जाते आणि त्यामधून मग विकेंद्रीकरणाला सुरुवात होते. तर आजच्या या सादरीकरणामध्ये किंवा प्रेझेंटेशन मध्ये आपण आतापर्यंत हे पाहिलेलं आहे की कशा प्रकारे आपण एकात्म पद्धत चालू शकतो किंवा कशा प्रकारे आपण संघराज्य पद्धत चालू शकतो. आपण यामध्ये एकंदरीत पाहण्याचा प्रयत्न केला की संघराज्याचे फायदे कोणते आहेत आणि तोटे कोणते आहेत. त्यासोबतच जे एकात्म पद्धत आहे ते देखील कुठे योग्य प्रकारे लागू करता येऊ शकते हे सुद्धा आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहे. तर आजच्या या प्रेझेंटेशन मध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.